सप्लाय डिमांड वरती असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर व्हॉट इज दिस सप्लाय डिमांड? म्हणजे जर घेणाऱ्यांची संख्या वाढली तर स्टॉकची प्राइस वाढते, स्टॉक प्राइस अपसाइड मोमेंटम करते. जर विकणाऱ्यांची संख्या वाढली, सेलर्स मार्केटमध्ये जास्त आले, तर स्टॉक प्राइस काय करेल रे? डाऊन साइड. इनडायरेक्टली सोपं गणित आहे सप्लाय आणि डिमांडचं. तर जर एखाद्या गोष्टीची डिमांड कमी झाली आणि सप्लाय वाढला, एखाद्या गोष्टीची जर डिमांड कमी होत असेल आणि जर सप्लाय वाढत असेल, तर प्राइस काय होते रे? तर कमी होते. सिंपल आहे. कुठली एखादी तुमच्या रिअल लाईफ गोष्ट घ्या. मार्केटमध्ये सपोज सगळ्या शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पादन घेतलं. काय झालं रे? कांद्याचा सप्लाय वाढला. खूप लोकांकडे कांदा आहे विकायसाठी. ठीक आहे. सप्लाय वाढल्यावरती काय होणार? ऑटोमॅटिकली प्राइस काय होणार कांद्याची रे? कमी होणार. सिमिलरली कांदा कोणी लावलाच नाही, ठीक आहे, सप्लाय खूप कमी झाला, खूप कमी लोकांनी कांदा लावला, त्याची डिमांड खूप जास्त वाढली, ते कन्झम्पशन स्ट्रॉंग होतं, जास्त डिमांड होती मार्केटमध्ये आणि त्याचं प्रोडक्शन तेवढं झालं नाही, तर कांद्याची किंमत काय होते रे? तर वाढते. अशा प्रकारेच मार्केटमध्ये हे शेअर्स सुद्धा काम करतात. मार्केटमध्ये ज्या लिस्टेड कंपनीज आहेत, एखाद्या कंपनीबद्दल एखादी खूप चांगली न्यूज आली तर खूप जास्त लोक जातात, त्या कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा ट्राय करतात. त्यावेळी कंपनीचं काय होतं रे? तर अपसाइड मोमेंटम होती, शेअर्समध्ये स्ट्रॉंग डिमांड क्रिएट होती आणि देन स्टॉक प्राइस काय करते रे? तर अपसाइड मोमेंटम करते, लक्षात ठेवा. स्टॉक काय करते रे? तर इन्क्रीज होते. ठीक आहे. असं हे सप्लाय डिमांड वरचं इक्वेशन आहे आणि ह्या सप्लाय डिमांड वरूनच मार्केटमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं रे? तर स्टॉक्स मध्ये अपसाइड डाऊन साइड मोमेंटम झालेला बघायला मिळतात. आता मार्केटच्या काही टर्म्स आहेत, मार्केटच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतील. त्यातले एक आहे ते म्हणजे बिअरिश मार्केट. व्हॉट इज दिस बिअरिश मार्केट? म्हणजे काय? तर बिअरिश मार्केटमध्ये प्राइस हायर प्राइस पासून कमी 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 होत जाते. एखादा स्टॉक 800 रुपयाला ट्रेड करते तर तो कमी होईल, 700 ला जाईल, कमी होईल, 600 ला जाईल, अशी प्राइस काय होते रे? कमी 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 जर होताना तुम्हाला दिसत असेल तर त्याला आपण म्हणतो बिअरिश मार्केट. बिअरिश मार्केटमध्ये काय रे? सेलर्स मार्केटमध्ये जास्त असतात आणि बायर्स कमी असतात. सेलर जास्त आहेत म्हणजे काय रे? तर मार्केटमध्ये सप्लाय जास्त आहे, कांद्याचं खूप प्रोडक्शन झालंय आणि विकणारे जास्त आहेत, सेलर. सप्लाय मार्केटचा जास्त आणि जे विकत घेणारे लोक आहेत ते कमी आहेत. जर मार्केटमध्ये सप्लाय जास्त असेल आणि डिमांड कमी असेल, एखादी गोष्ट खूप ठिकाणी मिळतीये आणि खूप जास्त अवेलेबल आहे आणि घेणारे लोक इंटरेस्टेड नाहीयेत किंवा कमी डिमांड त्याची मार्केटमध्ये, प्राइस काय होते त्या गोष्टीची? तर पडत जाते, लक्षात ठेवा. हे तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल. कुठल्याही गोष्टीची जर डिमांड मार्केटमध्ये नसेल आणि सप्लाय खूप जास्त असेल, त्याची प्राइस कमी होत जाते. मार्केट टर्म्स मध्ये त्याला आपण म्हणतो बिअरिश मार्केट. मार्केटच्या लँग्वेजमध्ये त्याला आपण काय म्हणतो रे? तर इट इज कॉल्ड द बिअरिश मार्केट. ठीक आहे. सिमिलरली जर एखाद्या गोष्टीमध्ये बायर्सची संख्या जास्त असेल, जास्त बायर्स विकत घेत आहेत, जास्त लोक इंटरेस्टेड आहेत विकत घेण्यासाठी आणि सेलर्सचा काउंट मार्केटमध्ये कमी आहे, कमी सेलर्स आहेत, विकणारे कमी आहेत, एक पर्टिक्युलर गोष्ट मार्केटमध्ये खूप कमी दुकानांमध्ये अवेलेबल आहे किंवा त्याचं शॉर्टेज असेल, किंमत काय व्हायला लागते रे? वाढायला लागते. आपण 10 रुपये 20 रुपये जास्त देऊन विकत घेतो. जेव्हा मार्केटमध्ये सप्लाय कमी असतो आणि डिमांड जास्त आहे, तेव्हा मार्केटमध्ये प्राइस इन्क्रीज होत असते. मार्केट टर्म्स मध्ये आपण त्याला काय म्हणतो रे? तर बुलिश मार्केट म्हणतो किंवा बुलिश सिनारिओ म्हणतो, लक्षात ठेवा. मार्केट त्याच्यामध्ये काय करत असतं रे? तर प्राइस वाढत असते आणि त्याची अपसाइड मोमेंटम होत असते, लक्षात ठेवा. प्राइस काय करते रे? तर गेन करते, लक्षात ठेवा. ठीक आहे. बुलिश मार्केट आणि बिअरिश मार्केट. आता कधी कधी काय होतं रे? तर मार्केटमध्ये सप्लाय आणि डिमांड ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत रे? तर कॉन्स्टंट असतात. जे सप्लाय सुद्धा सेम आहे आणि डिमांड पण सेम आहे. विकणारे पण सेम आहेत, विकत घेणारे पण सेम आहेत. सप्लाय डिमांड सेम असल्यावरती काय होतं रे? प्राइस साइडवेज राहते. म्हणजे प्राइस जास्त वाढत पडत नाही, त्याच एका रेंज मध्ये तुम्हाला प्राइस राहिलेली बघायला मिळेल. त्याला आपण काय म्हणतो रे? तर कन्सोलिडेशन फेज ऑफ प्राइस. प्राइस मध्ये काय होतं रे? कन्सोलिडेशन होतं. प्राइस वाढत पण नाही जास्त, पडत पण नाही, एका रेंज मध्ये कंटिन्युअसली ट्रेड करत राहते. दिस इज कॉल्ड द साइडवेज मार्केट. त्याला आपण मार्केटमध्ये काय म्हणतो रे? तर साइडवेज मार्केट म्हणतो, लक्षात ठेवा. या 3 प्रकारचे मार्केटचे ट्रेंड्स आहेत. एक असतं बुलिश, एक असतं बिअरिश आणि थर्ड वन इज साइडवेज. सेशन्सचं रेकॉर्डिंग नाही होत, आपण जे काय आहे ते लाईव्ह तुम्हाला अटेंड करावं लागेल. ठीक आहे. आता याच्या मार्केटमध्ये आपण जे पार्टिसिपेट करतो, तुम्ही मी जे आहे, ठीक आहे, आपण जे रिटेल लोकांचं जे पार्टिसिपेशन आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक असतो मार्केट मधला ट्रेडर, जो मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो
आणि एक असतो मार्केटमधला इन्व्हेस्टर, जो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ह्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे आणि हा समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, की ट्रेडर म्हणजे काय आणि इन्व्हेस्टर म्हणजे काय. व्हॉट इज द ट्रेडर आणि व्हॉट इज द इन्व्हेस्टर. तर बघा, ट्रेडरचा रोल काय आहे, तर स्पॉट द ऑपॉर्च्युनिटी अँड ट्रेड विथ द एक्सपेक्टेशन्स ऑफ द प्रॉफिट. एखादी चांगली संधी शोधून काढायची आणि त्या संधीला ट्रेड करायचं, हे ट्रेडरचा व्ह्यू असतो. एखादी कुठली तरी गोष्ट आली, लेट्स एक्झाम्पल एचडीएफसीचा शेअर आता 1600 ट्रेड करतोय, ठीक आहे. त्याला असं वाटलं की एचडीएफसी काहीतरी चांगली न्यूज आली आहे मार्केटमध्ये किंवा येणारे एक्सवायझेड 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 असं काहीतरी झालं आणि तो स्टॉक इथून पुढे वाढू शकतो असं त्याला वाटत होतं, म्हणून तो स्टॉक तुम्ही 1600ला विकत घेतला. तो वाढला की त्याला तुम्ही विकून टाकला आणि प्रॉफिट कमवले. 1600ला शेअर घेतला, 1700ला गेल्यावर विकून टाकला, ₹100 प्रॉफिट केला. तुमचा व्ह्यू काय होता रे? तुम्हाला एक संधी दिसली, ऑपॉर्च्युनिटी, की एचडीएफसी बँकसाठी काहीतरी चांगली न्यूज आली बाबा एक्सवायझेड, त्या न्यूजमुळे तो स्टॉक वाढू शकतो, म्हणून तुम्ही त्याला विकत घेतलं, वाढल्यावर त्याला विकून टाकलं आणि प्रॉफिट केलं. याला आपण काय म्हणतो रे? तर ट्रेडर म्हणतो. लक्षात ठेवा, हा तुम्ही झाला ट्रेडर. तेच याच्यामध्ये अजून एक प्लेअर आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर काय करतो रे? तर इन्व्हेस्टर बायज अ स्ट्रॉंग बिझनेस अँड वेट्स फॉर द इन्व्हेस्टमेंट टू इव्हॉल्व. इन्व्हेस्टर वेगळा आहे. इन्व्हेस्टर काय करतो रे? चांगल्या बिझनेसचा स्टडी करतो, चांगले बिझनेस मार्केटमधले आयडेंटिफाय करतो आणि चांगल्या कंपन्यांच्या बिझनेसचे शेअर्स विकत घेतो आणि लॉंग टर्म साठी वेट करतो. त्या कंपनीला टाइम देतो, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा किंवा 20-20 वर्षाचा, की त्या कंपनीला मोठं होऊन देतो, इव्हॉल्व्ह होऊन देतो. हळूहळू कंपनीचा बिझनेस वाढत जातो, कंपनीची साईज ग्रो होत जाते, कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढत जातात. लक्षात ठेवा. आणि असा त्याला काय होतं रे, म्हणजे तो शेअर एखादा आज घेतो ₹1000 किंवा ₹100, तो शेअर इन फ्युचर 5, 10, 20 वर्षानंतर तो ₹3000 जातो, ₹5000 जातो, असे त्याला 10 टाइम्स, 20 टाइम्स असे खूप जास्त रिटर्न्स मिळतात. ही जी फेज आहे त्याला आपण काय म्हणतो रे, किंवा हा जो प्लेअर आहे त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टर. ठीक आहे. मग याच्यामध्ये मार्केटमध्ये असं काही नाहीये की आज घेऊन आजच्या आज विकता येईल का, आज घेऊन उद्या विकू का, आज घेऊन 2 महिन्यांनी विकू का, आज घेऊन 10 वर्षांनी विकू का. सगळं सेम आहे. तुम्हाला पाहिजे ते करता येतं. आज घेतला, आजच्या आज पण विकता येईल. आज घेतला, उद्या विकता येईल. आज घेतला, 10 दिवसांनी विकता येतो शेअर. आज घेतलेला 2 वर्षांनी पण सुद्धा विकता येतो. आज घेतलेला तुम्हाला 10 वर्षांनी विकता येतो. नसेल विकायचं तर त्याला कायमचा सुद्धा ठेवता येतो. तो पीटी जात तुमचा पुढं 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 काय आहे रे, तर फॉरवर्ड होत जाईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. असे मार्केटमध्ये 2 प्लेयर्स आहेत, एक म्हणजे ट्रेडर, एक म्हणजे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर शेअर्स घेतो, शांत बसतो, वाट बघतो बिझनेस इव्हॉल्व्ह व्हायची, फक्त तो बिझनेसचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट करतो. ट्रेडर काय करतो रे, बिझनेस काय महत्वाचं नाही माझ्यासाठी, ही अशी संधी आलेली आहे, शेअर्स घेतला पाहिजे, वाढला की विकायला टाकायचा. तर बघा, ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म साठी केलं जातं आणि हे झिरो सम आहे. तर झिरो सम म्हणजे काय रे, तर इथं जर कोणाला तरी प्रॉफिट व्हायचं असेल तर कोणाला तरी लॉस व्हावा लागतो. दिस इज कॉल्ड द झिरो सम. हे नीट समजून घ्या. ट्रेडिंग मध्ये प्रत्येकाने पैसे कमवलं असं होऊ शकत नाही. ह्या ठिकाणी जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट करायचंय तर कोणाला तरी मार्केटमध्ये लॉस व्हावा लागतो. हे झिरो सम इक्वेशन आहे. मार्केटमध्ये काही पैसे तयार नाहीत होत. कोणतरी कमवते तर पुढे कोणतरी घालवत असतं जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत असता. इन्व्हेस्टिंग आहे, हे लॉंग टर्म आहे आणि इथं कंपाऊंडिंग आहे. म्हणजे हे झिरो सम नाहीये. हे काय रे, झिरो सम नाहीये. इथं काय, तुमच्या आज कंपनीची किंमत 100 कोटी आहे, टोटल व्हॅल्युएशन. ते वाढत 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 निघालंय, ते 1000 कोटीचं झालं. ह्यात कुणाला लॉस झाला का? नाही. कंपनीची किंमत वाढली. लक्षात ठेवा. मग तुम्ही जे शेअर्स घेतली होती त्या शेअर्सची किंमत डे बाय डे वाढत जाते. तुम्ही चांगले प्रॉफिट अर्न करता आणि याच्यामध्ये मेजॉरिटी लोक पैसे कमवू शकतात. जेवढ्या लोक लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करतात थोडाफार स्टडी करून, ते लोक, मेजॉरिटी लोक ह्यात पैसे कमवतात. 90% लोक इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे कमवतील. ते काही 4-5% असतात जे त्यात पण पैसे घालवतात लॉंग टर्म मध्ये. जनरली इन्व्हेस्टमेंट तुम्ही चांगल्या स्टॉक्स मध्ये केल्या, डेफिनेटली तुम्हाला चांगले पैसे लॉंग टर्म मध्ये मिळतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. पण ट्रेडिंग मध्ये डेफिनेटली एकाला जर प्रॉफिट होत असेल तर पुढे कोणाला तरी लॉस होत असतो आणि हे मस्ट वाले इक्वेशन आहे. ठीक आहे. ट्रेडिंग इज फोकस्ड ऑन मेकिंग शॉर्ट टर्म प्रॉफिट्स. ट्रेडिंग मध्ये शॉर्ट टर्म प्रॉफिट्स वरती जास्त फोकस असतो. तिथं टेक्निकल अनालिसिसचा यूज केला जातो ट्रेडिंग करण्यासाठी. इन्व्हेस्टमेंट हे वेल्थ क्रिएशन वरती फोकस केलं जातं इन्व्हेस्टमेंट मध्ये. त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल अनालिसिसचा स्टडी करतो. लक्षात ठेवा. एक सिंपल गोष्ट सांगेल, 90-95% इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये पैसे कमवतात. ट्रेडर्स 5% ट्रेडर्स सुद्धा मार्केटमध्ये पैसे कमवत नाहीत. 100 लोक ट्रेड करतायत ना,
तर 100 मधले 95 लॉस मध्ये असतात, 5 जण पैसे कमवतात, कारण हे 95 जणांचे पैसे त्या 5 जणांकडे येतात. इन्व्हेस्टर जर 100 असतील ना, तर त्यातला ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. हळूहळू कंपन्यांचे बिझनेस वाढत जातात, कंपन्यांचे बिझनेस मोठे होत जातात. त्यातल्या 90-95 लोकांनी चांगल्या कंपनीतच पैसे गुंतवले असतात, त्यांना प्रॉफिट होतो. एखाद्या कुठल्या तरी 4-5 थोड्याफार कंपन्या ज्या खराब होऊन जातात, लाईक आयडिया, येस बँक, तिथे काही लोकांचे पैसे बुडतात किंवा तिथे थोडाफार लॉस होतो. तुम्ही जर त्यात वेगळं डायव्हर्सिफिकेशन केलं, वेगळ्या वेगळ्या सेक्टरच्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या, तर 100 मधले तर 95 ते 98 लोकांना मार्केटमध्ये काय होणार रे, तर प्रॉफिट होणार. लक्षात ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही इथं, कारण कुणाचे पैसे तुम्हाला प्रॉफिट व्हायसाठी कुणाला लॉस व्हायची गरज नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे. यासाठी जे अनालिसिस केलं जातं ते फंडामेंटल अनालिसिस आहे. आपण सगळं वीक 6 मध्ये शिकणार आहे फंडामेंटल अनालिसिस. आता मी अजून एक की पॉइंट तुम्हाला सांगेल, एक खूप महत्वाचा की पॉइंट. ज्याला हे फंडामेंटल समजतात तोच ट्रेडिंग चांगलं करू शकतो. हे पण एकदम डोक्यात क्लिअर ठेवा. ज्याला फंडामेंटल्स मार्केटमध्ये व्यवस्थित समजतात, ज्याला मार्केटचे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स व्यवस्थित समजतात, तोच पर्सन ट्रेडिंग मध्ये पैसे कमवू शकतो. इथं प्रत्येकाला पैसे मिळणार नाहीयेत, हे एकदम नीट क्लिअर ठेवा. इथं 5 जणांनाच पैसे मिळणार आहेत आणि 95 जण घालवणारच आहेत, हे फिक्स आहे. इथे 100च्या 100 जणांनी पैसे कमवलं असं होऊच शकत नाही. त्यामुळं इथं काय आहे, तुम्हाला पुढच्याच्या खिशातले पैसे तुम्हाला काढून घ्यायचे असतात किंवा पुढच्याला लॉस होणार असतो, तो तुम्हाला प्रॉफिट होतो. म्हणजे एखादा शेअर तुम्ही जेव्हा विकत घेता, तुम्हाला पुढनं कोणतरी ते विकत असतं, मग त्याला जो लॉस होतो त्याचा तुम्हाला प्रॉफिट मिळणार असतो, किंवा तुम्हाला जो लॉस होतो त्याचा त्याला प्रॉफिट होत असतो. ठीक आहे. सो इथं तुम्हाला खूप हुशार राहावं लागतं. जो मार्केटला टाइम देईल, जो मार्केटमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी स्टडी करेल, तो मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये सुद्धा पैसे कमावू शकतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. सो हे तुम्हाला क्लिअर कळालं असेल ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट काय आहे ते. ओके. आता जो फंडामेंटल अनालिसिस आहे हा पार्ट आपण नेक्स्ट अपकमिंग टाइम मध्ये शिकू. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती हे सगळं मार्केट चालतं, हे इकॉनॉमी कशी परफॉर्म करते त्याच्यावरती हे सगळं मार्केट परफॉर्म होत असतं. लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया. आता ट्रेडर्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत आणि इन्व्हेस्टर्सचे टाइप कोणते कोणते आहेत ते एकदा बघूया. त्याच्यामध्ये ट्रेडर्स आहेत, ते ट्रेडर्सचे 3 प्रकार आहेत. एक असतो डे ट्रेडर, एक असतो स्कॅल्पर, एक असतो स्विंग ट्रेडर. तुम्ही स्वतःला कसल्याही टाईपचा ट्रेडर म्हणा, कसलंही ट्रेडिंग करा, काहीच फरक पडत नाही. जस्ट हे आपल्या कॅटेगरीज आहेत 3. व्हॉट इज दिस डे ट्रेडर म्हणजे काय, तर तो इंट्राडे पोझिशन ओपन करतो आणि इंट्राडे क्लोज करतो. दे डोंट कॅरी ओव्हरनाईट रिस्क. आजच ट्रेड घ्यायचा, मार्केट आज 3:30 ला संपायच्या आधी क्लोज करायचं. तुम्हाला जो काय प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, आजच्याच घेऊन बाहेर पडायचं. सकाळी 9:15 ला मार्केट चालू होईल, संध्याकाळी 3:30 ला ते क्लोज होईल. 9 ते 3:30 ह्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला जो पण काही ट्रेड घ्यायचाय तो ह्या टाइम पिरियड मध्ये इथं ट्रेड घ्या, बाय करा, सेल करा, जे पण काही ट्रेड घ्यायचं ते इथं घ्यायचं. मार्केट क्लोज व्हायच्या आधी त्या पोझिशनला क्लोज करायचं. दिस इज कॉल्ड द डे ट्रेडिंग. इंट्राडे मध्ये आजच्या दिवसापुरता ट्रेड घे. दिस इज कॉल्ड द डे ट्रेडिंग. नेक्स्ट इज द स्कॅल्पर. स्कॅल्पर म्हणजे काय, तर स्कॅल्पर काय करतात, ट्रेड व्हेरी ह्यूज क्वांटिटी, ते लार्ज क्वांटिटी ट्रेड करतात अँड होल्ड द स्टॉक फॉर व्हेरी लेस टाइम विथ इंटेन्शन टू मेक स्मॉल बट क्विक प्रॉफिट्स. त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय असतात, मार्केटमध्ये खूप मोठी क्वांटिटी घ्यायची, थोड्या टाइम पिरियड साठी, फ्यू सेकंड्स, फ्यू मिनिट्स, थोडा फेवर मध्ये गेलं की लगेच प्रॉफिट कमवायचं आणि बाहेर पडायचं. आता मी तुम्हाला एक जेन्युइन गोष्ट सांगेल, स्कॅल्पर हे मोस्ट ऑफ द लॉसेसच करतात. कारण तुम्ही आज काय करता, ह्यूज क्वांटिटी घेता. सपोज एखादा शेअर 100 रुपयाला ट्रेड करतोय, तुम्ही त्याची 1 लाख क्वांटिटी घेतली, 100चा शेअर वाढून 101 ला गेला, विकून टाकला, 1 लाखाचा प्रॉफिट झाला, चांगलंय. परत तुला दुसरीकडे कुठतरी घेतला, त्यात 1 लाखाचा प्रॉफिट झाला, हे पण छान आहे. असा बऱ्याच वेळा प्रॉफिट होतो स्कॅल्पिंग मध्ये. कधी कधी काय होतं, तुम्ही 100 ला घेतला ते 101 ला न जाता कमी होतो, 98 ला. तुम्ही आता वाट बघता, कारण आता 98चा 101 ला परत गेला पाहिजे, 98चा कधी कधी परत 95 ला जातो. यात तुम्हाला जो ह्यूज 5 रुपयांचा लॉस होतो, तुम्ही जेवढं कमवलेलं असतं ते सगळं याच्यामध्ये निघून जातं. तो स्कॅल्पर याच्या नादी जास्त तुम्ही लागू नका. क्विक ट्रेड म्हणजे आत्ता घेतला लगेच बाहेर पडलो, प्रॉफिट घेतला बाहेर पडलो. मोठी क्वांटिटी घ्यायची, छोटा प्रॉफिट कमवायला जायचं, ह्याच्यामध्ये अल्टिमेटली तुम्हाला लॉसेसच होणार. कोणी तुम्हाला स्कॅल्पिंग जर सजेस्ट करत असेल, तुम्ही करून बघा. मी तुम्हाला सांगेल
तुम्ही एखादा महिने पैसे कमवाल, लकी असाल तर 2-3 महिने पैसे कमवाल, एक असा सिच्युएशन सांगतो ज्यात तुम्ही खूप लकी आहात, पण त्यानंतर तुम्ही कमवलेले पैसे घालवणार. तर स्कॅल्पिंग कधी काम नाही करत. रिस्क मॅनेजमेंट अशी कुठलीही गोष्ट स्कॅल्पिंग मध्ये नसते. सो तिथे पैसे जायची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. ठीक आहे, म्हणजे क्विक ट्रेड्स घ्यायचा, लगेच विकून टाकायचं, थोडा प्रॉफिट झाला लगेच बाहेर पडायचं. तर घेताना मोठी क्वांटिटी घ्यायची म्हणजे प्रॉफिट पण मोठा होतो. ठीक आहे. अँड लास्ट वन इज द स्विंग ट्रेडर और द पोझिशनल ट्रेडर. त्याच्यामध्ये आपण काय करतो, ट्रेड स्लाइटली लॉंगर टाइम ड्युरेशन साठी होल्ड करतो, फ्यू डेज टू वीक्स, काही दिवस ते काही आठवडे. स्विंग ट्रेडर इथे पैसे कमवण्याची प्रोबॅबिलिटी खूप हाय आहे. हे लोक मार्केटमध्ये डेफिनेटली छान पैसे कमवतात, पण ह्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल्सचा स्टडी लागतो, मायक्रो इकॉनॉमिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत, तरच तुम्ही मार्केटमध्ये चांगले प्रकारचे स्विंग ट्रेड आयडेंटिफाय करू शकता किंवा ओळखू शकता. लक्षात ठेवा. ठीक आहे. एखादा ट्रेड घ्यायचा, थोडे दिवस होल्ड करायचा, 2 दिवस 10 दिवस, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला की त्यातून बाहेर पडायचं. दिस इज कॉल्ड द स्विंग ट्रेडिंग. त्याला आपण काय म्हणतो मार्केटमध्ये रे, तर स्विंग ट्रेडिंग म्हणतो. असे हे मार्केटमध्ये ट्रेडर्सचे टाइप्स आहेत. हळूहळू तुम्ही ह्या गोष्टी शिकाल. तुम्ही इंट्राडे सुद्धा स्केट ट्रेडिंग शिकाल. इझी आहे. स्कॅल्पिंग ते पण इझी आहे, त्याचाच एक पार्ट येतो स्विंग ट्रेडिंग, ते सुद्धा इझी आहे. पण स्विंग ट्रेडिंगसाठी मॅक्रो जर तुम्हाला माहिती असतील तर त्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या वर्कआउट करतील. ओके. आता नेक्स्ट इज टाइप ऑफ इन्व्हेस्टर्स. त्या इन्व्हेस्टर्सचे 2 टाइप आहेत. एक आहे ग्रोथ इन्व्हेस्टर अँड सेकंड वन इज द व्हॅल्यू इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे काय रे, चांगला कोणता तरी बिझनेस घ्यायचा, त्याचा नीट स्टडी करायचा, अभ्यास करायचा, इन फ्युचर जाऊन या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढेल का बघायचं. असं वाटत असेल की इथून पुढे कंपनी छान ग्रोथ करणार आहे, फ्युचरिस्टिक बिझनेस आहे, कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत, इथून पुढे डेफिनेटली बिझनेस खूप चांगला ग्रो करेल, असं जर वाटत असेल तर त्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आणि निवांत त्या शेअर्सचा लॉंग टर्म साठी होल्ड करायचा. हा झाला इन्व्हेस्टर. त्या इन्व्हेस्टर मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे ग्रोथ इन्व्हेस्टर आणि दुसरा आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टर. तर ग्रोथ इन्व्हेस्टर आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टर मध्ये डिफरन्स आहे. तो म्हणजे काय, ग्रोथ इन्व्हेस्टर काय करतो रे, तर तो अशा कंपनीज आयडेंटिफाय करतो ज्या एक्सपेक्टेड टू ग्रो सिग्निफिकंटली, म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये इथून पुढे खूप ह्यूज ग्रोथ होऊ शकते, अशा कंपनीज तो शोधून काढतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ते इमर्जिंग इंडस्ट्रीज कोणत्या आहेत, मायक्रो ट्रेंड्स कोणते आहेत, ह्या गोष्टींचा स्टडी करायचा. तर इंडियामध्ये ऑटोची सेल्स जबरदस्त वाढलेले आहेत, ऑटोचे सेल्स वाढले तर त्याचे पार्ट्स वगैरे बनवणाऱ्या ज्या कंपनीज आहेत, अशा छान छोट्या कंपनीज ज्यांच्यामध्ये इथून पुढे खूप चांगली ग्रोथ होऊ शकते, अशा कंपनीज शोधून काढायच्या आणि त्या कंपनीचा वेट करायचा ग्रो होण्यासाठी. दिस इज कॉल्ड द ग्रोथ इन्व्हेस्टिंग. मी पर्सनली ग्रोथ इन्व्हेस्टिंग वरती ट्रस्ट करतो किंवा मी ग्रोथ इन्व्हेस्टिंग वरती जास्त फोकस करतो. छोट्या कंपनीज ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, इथून पुढे 25 ते 30% CAGR नी दरवर्षी ग्रोथ करायचं, अशा कंपन्यांवरती मी बेट करतो. ठीक आहे. सेकंड वन इज द व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, तर चांगल्या कंपनीज, ज्या छान ब्ल्यूचिप कंपनीज आहेत, ज्या कधी फेल नाहीत होऊ शकत, अशा कंपनीज. ठीक आहे. कधी कधी काय होतं रे, तर मार्केटच्या सिच्युएशनमुळं किंवा काही निगेटिव्ह सिनॅरिओजमुळं त्या स्टॉक्समध्ये फॉल होतो. ठीक आहे. आणि ते स्टॉक्स काय करतात रे, तर खूप जास्त पडतात. पण त्या स्टॉकच्या शॉर्ट टर्म निगेटिव्ह ट्रेंडमुळं किंवा खराब सेंटिमेंटमुळं ते स्टॉक्स पडलेले असतात. ते स्टॉक्सना विकत घ्यायचं. लॉंग टर्म मध्ये ते स्टॉक एक चांगले व्हॅल्यू बाय असतात. त्या छान कंपनीज परत एकदा रिकव्हर होऊन कधी ना कधी काय आहेत रे, तर वरती जाणारच आहेत. लाईक एशियन पेंट, इंडियातली सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. तो स्टॉक बघा 3400-3500 रुपयाचा त्यांनी हाय बनवला होता, तिथून तो पडला आणि तो 2800 रुपयाला आला होता. ठीक आहे. मग जेव्हा तो 3200, 3300 का 3400 रुपयाचा हाय बनवून तो स्टॉक जेव्हा 2800 रुपयाला आला, त्याचं रिझन काय होतं, तर बिर्लाने एक स्वतःचा नवीन ब्रँड लॉन्च केला, म्हणजे कॉम्पिटिशन आलं पेंट इंडस्ट्रीमध्ये कंपनीसाठी. अजून काय, कंपनीचं मार्जिन थोडंसं कमी झालं होतं कारण क्रूड ऑइल वाढलं होतं. क्रूड ऑइल वाढल्यावरती पेंट कंपन्यांसाठी निगेटिव्ह न्यूज असते. ठीक आहे. मग क्रूड ऑइल हायर प्राइसला इन्क्रीज होत होतं, हे त्यांच्यासाठी निगेटिव्ह फॅक्टर होते. अशा काही निगेटिव्ह फॅक्टर्समुळे तो स्टॉक पडून 2800 रुपयाला आला होता. तर व्हॉट इज दिस व्हॅल्यू बाय म्हणजे काय, हा स्टॉकला 2800 ला मिळतोय ना, घ्या विकत, हा नंतर फ्युचरमध्ये वरती जाणारच आहे अपकमिंग टाइम मध्ये. दिस इज कॉल्ड द व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. किंवा ह्या स्टॉकला 2800 ला विकत घेणं, 3000 ला गेल्यावरती 3200 ला गेल्यावरती विकून टाकणं, त्याला आपण काय म्हणतो रे, तर स्विंग ट्रेडर म्हणतो. लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणतो मार्केटमध्ये रे, तर स्विंग ट्रेडर म्हणतो.
व्हॉट इज व्हॅल्यू इन्व्हेस्टर? 2800 घेईल आणि वाढ बघेल, त्यांना वाढायची दुप्पट दहापट होऊन देईल, किंवा त्याला विकणार पण नाही, कारण खूप निश्चित कंपनी आहे. एशियन पेंट काय बंद पडणार आहे की इथून पुढे? तर डेफिनेटली नाही पडणार आहे. सगळ्यात मोठी कंपनी पेंट इंडस्ट्रीची इंडियामधली. ठीक आहे, इथून पुढे ती ग्रोथ होणार आहे. सो चांगल्या प्राइसला तो मिळतोय, काहीतरी करंट निगेटिव्ह रिझन्समुळे तो पडलाय, म्हणून त्याला विकत घ्यायचं, कायमचं ठेवायचं, व्हॅल्यू इन्व्हेस्टर. ठीक आहे, एका स्टेजला गेल्यावरती बुक करायचं, कॉल द स्विंग ट्रेडिंग. आता याच्या आधीच्या आपल्या ज्या कम्युनिटीज आहेत, बॅच 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, त्या सगळ्यांना हा एशियन पेंट स्टॉक मी समथिंग 2700-2800 रुपयाला बाय करायला रिकमेंड केला होता. ठीक आहे, म्हणजे आता त्याच रेंजमध्ये ट्रेड करतोय तो. 3000च्या आसपास गेला होता, 3000ला टच केलेला आहे त्या स्टॉकनी. काही लोकांनी बुक केले असतील, काही जणांनी केलेले नसतील मे बी, किंवा हा एक चांगला व्हॅल्यू बाय आहे, किंवा हा एक नेक्स्ट 1.5 इयर्स साठी एक चांगला पोझिशनल ट्रेड मार्केटमध्ये होऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे मार्केटमध्ये हे पोझिशनल ट्रेडर्स असतात, इन्व्हेस्टर्स असतात आणि ट्रेडर असतात, लक्षात ठेवा. हळूहळू तुम्ही या सर्व गोष्टी मार्केटमध्ये शिकत जाल, तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींचं मार्केटमध्ये नॉलेज मिळेल. ऑटोमॅटिकली ट्रेडर काय, इन्व्हेस्टिंग काय, मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी अपकमिंग सेशन्स मध्ये तुमच्या क्लिअर होत जातील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये बीड आणि आस्क एक क्वेश्चन आहे. आता व्हॉट इज दिस बीड आणि आस्क? हा एक पार्ट छोटासा तुम्हाला सांगतो. बीड प्राइस म्हणजे काय? तर बघा, एखादा कुठलाही स्टॉक तुम्ही उद्या झिरोदा मध्ये ओपन करा, तर तुम्हाला हे असं बीड आणि आस्क दिसेल. एखाद्या स्टॉक वरती जावा, क्लिक करा, तुम्हाला असं त्यातला एक ड्रॉप डाऊन मध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतील. त्यामध्ये काय आहे तर तिथे बघा काही बीड प्राइजेस आहेत, म्हणजे हे सगळे बायर्स आहेत मार्केटमध्ये, आणि इकडे पुढे काय तर इथं काही सेलर्स बसलेले आहेत. बघा, बायर कितीला आहे रे? 1443 रुपयाला एक ऑर्डर टाकली आहे कोणीतरी 30 शेअर्स विकत घ्यायची. 43.25 एक ऑर्डर टाकली, कोणीतरी 105 शेअर्स घ्यायची. 1443ला 3 ऑर्डर पडलेल्या आहेत, त्यांना 266 शेअर्स विकत घ्यायचे ह्या प्राइसला. ती प्राइस पण तिथे लिहिलेली आहे. सिमिलरली पुढे विकणारे लोक आहेत बघा, 1443ला कोणाला तरी 4 ऑर्डर्स पडलेले आहेत, 245 क्वांटिटी विकण्यासाठी. म्हणजे टोटल इंडियामध्ये पूर्ण एक्सचेंजमध्ये जेवढे ज्यांना कोणाला विकत घ्यायचे, विकायचे, त्या सर्व ऑर्डर्स तुम्हाला इथे त्या स्टॉक्सच्या खाली दिसत असतात, लक्षात ठेवा. हे जे विकत घेणारे लोक आहेत दॅट इज कॉल्ड द बीड, आणि जे विकणार आहेत दॅट इज कॉल्ड द आस्क. आता टोटल बघा 4,46,66,000 क्वांटिटीच्या आस्क ऑर्डर आहेत, म्हणजे सेलच्या, आणि बायच्या समथिंग 2,27,000 क्वांटिटीच्या बायच्या ऑर्डर पडलेल्या आहेत. पण ह्या ऑर्डर्सच्या काउंट वरून, म्हणजे बाईंगच्या ऑर्डर 277 आहेत, सेलिंगच्या 446 आहेत, म्हणजे सेलिंगच्या जास्त आहेत, आता स्टॉक पडणार, असं होत नाही. कारण हे सेलर जे आहेत ना, ते खूप मोठ्या मोठ्या लांबच्या प्राइस वरती सेलिंगच्या ऑर्डर टाकून बसलेले असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो असं होत नाही की सेलर्सची, म्हणजे हा नंबर बघून तुम्ही नाही डिसाईड करू शकत की तो स्टॉक वाढणार आहे का पडणार आहे, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा सेलर्सचा नंबरच जास्त असतो मार्केटमध्ये. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी स्टॉक पडला असं होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्या ज्या प्राइजेस आहेत ह्या मार्केटमधल्या सगळ्या लिमिट प्राइजेस आहेत. लिमिट प्राइजेस म्हणजे काय रे? तर कोणीतरी स्वतःच एक स्पेसिफिक लिमिट ठरवलेलं आहे. स्टॉक आता ट्रेड कितीला करतोय रे? 1443.40 ला ट्रेड करतोय. ठीक आहे, तर माझा कन्सर्न काय, मला 1443.10 लाच मला 266 शेअर्स घ्यायचे. मी काय केलं रे, तर लिमिट ऑर्डर टाकली की ही प्राइस आली ना तरच माझं बाय करा. लिमिट, त्यामुळे ऑर्डर ती मला इथं दिसते. ठीक आहे, तर मी कधी कधी मार्केट ऑर्डर सुद्धा टाकतो. मार्केट ऑर्डर म्हणजे काय रे, तर पुढे कोणतरी जे विकायला होतं ती माझी ऑर्डर इथं दिसते का? मी लिमिट ऑर्डर टाकली तर इथं बुक्स मध्ये ती दिसते, सगळ्यांना दिसते, तुम्हाला, मला, सर्वांना दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण जर मी मार्केट ऑर्डर जर मला याच्यामध्ये टाकायची असेल, मार्केट ऑर्डरचं मिनिंग काय, तर पुढे ज्या प्राइसला, तर मला सपोज मार्केट प्राइसला विकत घ्यायचंय, म्हणजे ज्या प्राइसला पुढे जे कोणतरी विकाय बसलंय ना त्याच्याकडनं माझं विकत घ्या, दॅट इज कॉल्ड द मार्केट प्राइस. जर मी मार्केट प्राइसला जर उद्या जर सपोज 100 शेअर्स विकत घ्यायची ऑर्डर टाकली, तर ही पण ऑर्डर एक्झिक्यूट होईल, ही होईल, हे होईल, हे होईल, 243.80 पर्यंत हा शेअर प्रोसेस. कारण बघा, आधी मला 23 शेअर्स मिळतील ह्या प्राइसला, 11 शेअर्स मिळतील ह्या प्राइसला, 2 शेअर्स मिळतील ह्या प्राइसला, 4 शेअर्स मिळतील ह्या प्राइसला, आणि 43.80 ला जे काही राहिलेले माझे शेअर्स असतील 100 मधले ते इथे एक्झिक्यूट होतील. मग तेव्हा लास्ट ट्रेडेड प्राइस किती होईल रे, तर 1443.80 होईल त्या शेअर्सची किंमत. ठीक आहे, अशा प्रकारे मार्केटमध्ये बायर सेलर्स कंटिन्यू येत असतात. आता हे तुम्ही उद्या झिरोदा तुमचं लॉग इन करा, वॉच लिस्ट मध्ये TCS स्टॉक ऍड करा, आणि हे जे बीड प्राइस असतात, आस्क प्राइस असतात, हे कसं वाढतं पडतं, हे कसे फ्लक्च्युएट होतात, ह्या फ्लक्च्युएशन कडे थोडंसं लक्ष द्या, की स्टॉक वाढतोय कसा, पडतोय कसा, बायरच्या ऑर्डर कशा पडत आहेत, सेलरच्या ऑर्डर कशा पडत आहेत, ह्या गोष्टी थोड्या काय करा रे, ऑब्झर्व करा. जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तुम्हाला थोडीशी अजून क्लॅरिटी मिळेल की स्टॉक्स मार्केटमध्ये कसे मूव्ह होतात, कशा प्रकारे ते वाढतात, कशा प्रकारे ते पडतात, ह्या गोष्टींची तुम्हाला अजून थोडीशी क्लॅरिटी मिळेल. ठीक आहे,
आता आजच्या सेशनमध्ये आपण जे पण डिस्कशन केलं ते होतं अबाउट द आयपीओ, कंपनी कशा लिस्ट होतात मार्केटमध्ये हे तुम्हाला कळालं असेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की कोणत्या आयपीओना अप्लाय करायचं, कोणत्या नाही करायचं हे मी तुम्हाला राईटली व्हॉट्सअप कम्युनिटीवरती शेअर करत जाईल. मी जे आयपीओ तुम्हाला रिकमेंड करतो त्या आयपीओना तुम्ही अप्लाय करा, ज्या आयपीओ सेफ, सिक्युअर आहेत आणि ज्यांच्यामध्ये लिस्टिंग गेन चांगला तुम्हाला मिळू शकेल. 30-50% अभाव लिस्टिंग गेन असलेल्या कंपनीज मी तुम्हाला जनरली रिकमेंड करतो. कोणतीही रिस्की कंपनी असेल तर मी तुम्हाला डेफिनेटली रिकमेंड करत नाही आयपीओला अप्लाय करायसाठी. आणि जेवढ्या आयपीओना मी सांगेल तेवढ्याच आयपीओना